नमस्कार. विनस ट्रेडर्स प्रस्तुत विनस सॉफ्ट स्किल कार्यक्रमात सर्वांचे स्वागत. सॉफ्ट स्किल्स विषयावर मार्गदर्शन करीत आहेत प्राध्यापक विजय नवले. आजचा विषय सभाधीटपणा. सभाधीटपणाची अर्थात वक्तृत्वाची गरज कुणाकुणाला आहे? आजच्या बदललेल्या काळामध्ये व्यावसायिकता, स्पर्धा आणि ग्राहकांचं हित या सगळ्या गोष्टींमध्ये काम करत असताना विविध स्तरांवर, विविध आस्थापनांमध्ये आणि विविध करिअर क्षेत्रांमध्ये कामाच्या या बदलांमध्ये सभाधीटपणा आणि वक्तृत्व चांगलं असणं किंवा अनेकांच्या पुढे नीट बोलता येणं ही गोष्ट खरं तर अनेकांच्या उपयोगाची आहे. म्हणजे भाषण देणं आणि सभा गाजवणं हा काही मुद्दा फार थोड्या लोकांसाठी नाही, तर तो अनेकांसाठी आता गरजेचा बनलाय. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये उत्तमपणे संवाद कौशल्य असण्यासाठी सभाधीटपणा हा असणं गरजेचं आहे. तो असेल तर त्याचा निश्चित उपयोग होईल. तो नसेल तर काही ठिकाणी अडू शकेल. त्यामुळे सभाधीटपणाची गरज कुणाला आहे? तर ज्याला व्यावसायिक करिअर्समध्ये, ज्याला प्रभावी पद्धतीने आपल्या गोष्टी सांगण्याचं काम करायचंय, अशा सर्व क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या मंडळींना, म्हणजे ते कॉर्पोरेट सेक्टर असेल किंवा सामाजिक अंगांवरती काम करणारी मंडळी असतील, या सर्वांसाठी सभाधीटपणाची गरज आहे. सर, श्रोत्यांपुढे बोलताना काय काळजी घ्यावी? खरं तर आपण 2 आणि 4 लोकांच्या पुढे बोलतो, समूहापुढे बोलतो, यामध्ये काही प्रमाणात फरक आहे. अनेक लोकांच्या पुढे बोलताना आपले मुद्दे अत्यंत प्रभावीपणे जावेत ही एक अपेक्षा असते. आणि यामध्ये मनामध्ये जो विचार आहे, जो समोरच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवायचा आहे, याची अत्यंत क्लॅरिटी या वक्त्याकडे असणं गरजेचं आहे. तो बोलत असताना त्याच्या डोळ्यासमोर जे बोलतोय त्याबद्दलचं व्हिज्युअलायझेशन मनातल्या मनात व्हायला हवं, की जे श्रोत्यांपर्यंत पोहोचताना त्यांच्या डोळ्यांपुढे व्हायला हवं. ज्यावेळेस अशा गोष्टींमध्ये सोर्सकडून रिसिव्हरकडे, म्हणजे वक्त्यापासून श्रोत्यापर्यंत माहिती आहे त्या पद्धतीने जाते, त्यावेळेस ते वक्तृत्व आणि त्या पद्धतीचा संवाद परिपूर्ण होतो. त्यामुळे वक्त्याने अत्यंत तन्मयतेने त्या संवादामध्ये सहभागी व्हावं, त्या विषयाशी त्याने जुळून घ्यावं आणि मग तो विषय अत्यंत प्रेमाने, अत्यंत तन्मयतेने तो श्रोत्यांच्या पुढे मांडावा. असं केल्यानंतर श्रोते त्याच्याशी समरूप होतात, एकरूप होतात आणि ती माहिती ते ज्या पद्धतीने हवी त्या पद्धतीने ते ग्रहण करू शकतात. त्यामुळे श्रोत्यांपुढे बोलताना त्या मुद्द्यांचा अभ्यास, त्या विषयावरचं प्रेम, श्रोत्यांबद्दल सुद्धा, म्हणजे त्यांना ही माहिती मला पोचवायची याबद्दलची कळकळ वक्त्याची हवी. असं जर असेल तर मग मनापासून मुद्दे जातात. इथे फार शब्द असे असावेत का, भाषा कशी असावी याचा खूप मोठा उहापोह करायची गरज नसते. कारण जी माहिती हवी आहे ती माहिती जर नीटपणे पोचली तर ती अर्थातच श्रोत्यांना आवडते. त्यामुळं फार विशेष त्याचा हट्ट नको. पण तरीसुद्धा भाषेचा उत्तम अभ्यास असेल, समोरच्या श्रोत्यांशी सुसंगत अशा पद्धतीची भाषा रचना असेल, शब्दांची फेक नीट असेल आणि अधूनमधून किस्से किंवा उदाहरणं देऊन त्या श्रोत्यांना खिळवून ठेवलं गेलं तर मग श्रोते निश्चितपणे ऐकतात, त्याच्याशी समरूप होतात. त्यामुळे श्रोत्यांपुढे बोलताना साधारणतः या गोष्टींची काळजी घ्यावी. विषय पोचवण्याची तळमळ ही त्या वक्त्यामध्ये असणं गरजेचं आहे.